आबा आज आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे, काय निवेदन दिलं त्यांना? निवेदन नाही, परंतु या जालन्याचे पोलीस अधीक्षक यांना मी भेटलो आणि सध्या जिल्ह्यामध्ये जमावबंदी आणि शस्त्रबंदी असताना मनोज जरांगे आंदोलन कसे करू शकतात? एका ठिकाणी 5 लोकांना जमा होण्यास मनाई असताना त्या ठिकाणी शेकडो लोक कसे एकत्र येऊ शकतात? खरं तर जरांगेच्या नौटंकीला प्रशासनाचा कुठंतरी हातभार आहे का आणि प्रशासनाचा कुठंतरी सपोर्ट आहे का हे विचारण्यासाठी मी जिल्हा अधीक्षक असतील आणि जिल्हाधिकारी पांचाळ साहेब यांना दोघांनाही भेटलो आणि न्याय सर्वांना सारखा द्या. कुठंतरी एखाद्या ओबीसीनं जर असं एकत्रित येऊन आंदोलन केलं असतं, जर गर्दी जमा झाली असती तर त्यांच्यावर जमावबंदीचे गुन्हे दाखल झाले असते. 144 लागू आहे म्हणून कुठेतरी त्यांना सांगण्यात आलं असतं आणि ओबीसींना वेठीस धरण्याचं काम झालं असतं. परंतु जरांगे प्रस्थापित समाजातील आणि झुंडेशाहीचा कार्यकर्ता नेता असल्यामुळं जरांगेवर का गुन्हे दाखल होत नाहीत? खरं तर याची मागणी मी केली किंवा जरांगेवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जरांगेच्या आंदोलनात समर्थनात जे लोक जातील, या जमावबंदी असताना जेवढे लोक तिथं असतील तिथं CCTV आहे, त्या CCTVच्या माध्यमातून सर्व लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजे असं मी या दोन्ही अधिकाऱ्याकडून मागणी केली आहे. त्यांचं काय त्याची प्रतिक्रिया काय, त्याचं उत्तर काय होतं? आहे, आम्ही योग्य ते तपास करू आणि CCTV तर आम्ही लावलेलंच आहे, त्या माध्यमातून जे आम्हाला संशयित दिसतील त्यावर आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करू म्हटले. प्रयत्न करू नका म्हटलो मी, तुम्ही कारवाई करण्याचं काम करा असं मी पोलीस अधीक्षक यांना सांगितलेलं आहे. त्यावर आता ते काय निर्णय घेतील येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. आपण यानंतर काय न्यायालयात जाणार? न्यायालयात जायची गरज नाही, परंतु आपल्याला म्हणजे दोन समाजाला न्याय देताना कसा दुजाभाव आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे, वारंवार मिळतं आहे. ते समाजाला सुद्धा कळलं पाहिजे. जे ओबीसी समाजाला वेगळा न्याय आणि प्रस्थापित समाजाला जर वेगळा न्याय मिळत असेल तर ओबीसी समाजाला सुद्धा ह्या प्रशासनाच्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे. यामुळे मी आवर्जून पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना भेटलेलो आहे आणि येणाऱ्या काळात या ओबीसी त्यामुळे जागा होईल आणि खडबडून जागा झाल्यावर ओबीसी येणाऱ्या काळात कुठेतरी प्रत्येक अधिकाऱ्यांना याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.